नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर पॅटी बर्गर। या बर्गरची खासियत म्हणजे पूर्ण पनीरची जाड रसाळ आणि बाहेरून एकदम क्रिस्पी पॅटी। घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये हा बर्गर तयार होतो। अशा प्रकारे तुमच्या मुलांसाठी बर्गर घरीच बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। आता पहिले आपण बर्गरसाठी लागणारं साहित्य बघू। हे तुम्ही लिहून ठेवा नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवा। सर्वात आधी 150 ग्रॅम ताजा आणि घट्ट पनीर घ्या। पनीरचा एक जाड तुकडा ठेवा किंवा 2 मोठे स्लाइस कापून घ्या। पनीर जितकं फ्रेश असेल तितका बर्गर जास्त चविष्ट लागतो। जर पनीर फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर 10 मिनिटे कोमट पाण्यात ठेवा, त्यामुळे ते अधिक मऊ आणि रसाळ होतं। आता आपण पनीरचं मॅरिनेशन करून घेऊ। त्यासाठी एका प्लेटमध्ये किंवा मोठ्या वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ चवीपुरतं, काळी मिरी पावडर, अद्रक लसूण पेस्ट आणि तेल टाकून मिक्स करून घ्या। नंतर त्यात थोडंसं पाणी टाकून बॅटर अशा प्रकारे थिक करून घ्या। बॅटर तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण आधी तुकडे केलेले पनीर छानपैकी बुडवून मसाला कोटिंग करून घ्या। आता आपल्याला पनीर कुरकुरीत बनवण्यासाठी कॉर्नफ्लेक्स घ्यायचे आहे आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। याची पनीरला कोटिंग केल्याने पनीर एकदम कुरकुरीत बनतं आणि खायला अगदी क्रिस्पी आणि क्रंची लागतं। आता गावामध्ये कॉर्नफ्लेक्स कुठून शोधणार असा प्रश्न, पण हे बाजारात राशनच्या दुकानात अगदी सहजपणे मिळतं। पण नाहीच मिळालं तर तुम्ही ब्रेडसुद्धा वापरू शकतात। अशा प्रकारे ब्रेडचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। आता ब्रेड तर सर्वच ठिकाणी मिळतात तर प्रश्नच सुटला। आता पनीरला कॉर्नफ्लेक्समध्ये ठेवून कोटिंग करून घेऊया। अलटत पलटत चारी बाजूने कॉर्नफ्लेक्स चिटकले पाहिजे पनीरला, याची काळजी घ्या। पनीरला चांगले कॉर्नफ्लेक्स चिटकले नाही तर पनीर चांगले तळले जाणार नाही। आता इथे मी सर्व पनीरला कॉर्नफ्लेक्स लावून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले। चला तर मग तळून घेऊया। गॅस पेटवून तवा ठेवला। इथे मी नॉनस्टिकी तवा घेतलेला। आता तव्यावरती छोटी वाटी तेल टाकून घ्या। तेल टाकून झाले की थोड्या वेळ तेल तापू द्यायचे। आता आपली पॅटी हलक्या हाताने तेलामध्ये सोडा आणि अशा प्रकारे मी 4 पनीर पॅटी बनवलेले ते सर्व तेलामध्ये सोडले आणि पलटून दुसऱ्या बाजूने पण तळून घ्या। असे अलटत पलटत एकदम क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला पनीर खूप नरम असते, मग तुटणार नाही याची काळजी घ्या आणि सराट्याने हळूहळू पलटून घ्यायचे। इथे मी डीप फ्राय केले, तुम्ही तळून पण घेऊ शकता। हे बघा, आपली पनीर पॅटी एकदम कुरकुरीत तळून तयार आहे। आता एक एक करून सर्व पनीर पॅटी तव्यावरली काढून प्लेटमध्ये घ्या। ही पनीर पॅटी अशी पण खाल्ली तरी चालते, खूप टेस्टी लागते खायला। आता आपल्याला बर्गर बनवण्यासाठी मेन म्हणजे लागणार आहे पाव। इथे मी 4 पाव घेतले आणि पाव मधातून कापून घ्या। एकाचे 2 भाग करून घ्या आणि अशा प्रकारे मी 4 पाव काटून घेतले। पाव काटून झाल्यानंतर गॅसवरती तवा ठेवून घेतला आणि इथे मी नॉनस्टिक तवा घेतला, तुम्ही कुठला पण तवा वापरला तरी चालेल। आता तव्यावरती 1 चम्मच घी टाकून घ्या आणि एक एक पाव घीमध्ये डुबवून साईडला लावून घ्या। इथे माझे तव्यावरती जेवढे पाव बसले तेवढे मी एका वेळी भाजून घेतले, तुम्ही तुमचे जेवढे बसतील तेवढे भाजून घ्या। आणि इथे मी घी टाकले, तुम्ही बटर पण वापरले तरी चालेल। आता आपले पाव भाजून तयार आहेत। त्यानंतर एक टोमॅटो आणि एक कांदा गोल स्लाइसमध्ये काटून घ्या। मी इथे टोमॅटो आणि कांदा घेतला, तुम्ही इथे आवडत असेल तर पत्तागोबी घेतली तरी चालेल। इथे मी एका वेळी 2 बर्गर बनवून घेत आहे। आता आपण जे पाव भाजून घेतलेले ते घ्या आणि खालच्या बनवर टोमॅटो सॉस दोन्ही पाववरती टाकून घ्या आणि मेयोनीज पण दोन्ही पाववरती टाकून घ्या आणि चम्मचने सर्व पावावरती लागेल असे लावून घ्या। त्यानंतर पनीर पॅटी दोन्ही पाववरती ठेवून घ्या आणि वरून टोमॅटो सॉस टाकून घेऊ। इथे मी दोन्ही पाववरती टोमॅटो सॉस टाकून घेतले आणि थोडं मेयोनीज पण टाकून घ्या। आता कांदा स्लाइस ठेवून घ्या आणि टोमॅटो स्लाइस पण ठेवून घ्या आणि पावचा वरचा भाग ठेवून थोडं हाताने दाबून घ्या। पहिला घास घेताच बाहेरचा क्रिस्पी लेयर, आतलं मऊ पनीर प्रत्येक घास मन जिंकून घेईल आणि नेहमी घरीच बनवून खाल। आता आपले पनीर पॅटी बर्गर बनवून तयार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।